झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे जिल्ह्यातल्या औद्योगिक पट्ट्यातल्या गुंडगिरी विरोधात आता उद्योजक उघडपणे पुढे आलेत। राष्ट्रवादीच्या यशवंत भोसले यांच्यावर त्यांनी थेट आरोप केलेत। यशवंत भोसले यांची राष्ट्रीय श्रमिक आघाडी ही कामगार संघटना आहे, त्यामार्फत भोसले दहशत पसरवत असल्याचा आरोप होतोय। डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजनं त्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली। श्रमिक आघाडी संघटनेची दहशत आणि दादागिरी एवढ्या थराला गेली आहे की काही कारखाने गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहेत। कामगारांना मारहाण तसंच संघटनेचं सदस्यत्व घेण्यासाठी दबाव आणला जातोय। राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष असलेले यशवंत भोसले पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक आहेत, तसंच राष्ट्रवादीचे विद्यमान पदाधिकारीही आहेत। बंद असलेल्या कारखान्यांसाठी भोसले यांनाच जबाबदार धरलं जात आहे। हिंसा का वातावरण बनाया गया है, जहां पे लोगों को मारा पीटा जा रहा है और जहां पे लोगों को इस बात से रोका जा रहा है कि वो काम पे ना जाएं, और औद्योगिक न्यायालय का निर्देश होते हुए भी इन ऑर्डरों को जो है मानना नहीं जा रहा है और इसको भंग किया जा रहा है। 19 ऑगस्टच्या नंतर ही लोक जेव्हा बाहेर गेली त्या दिवसानंतर ह्या लोकांनी आमचे जे कॉन्ट्रॅक्टवरती येणारे कामगार आहेत आणि कंपनीचे लोक आहेत त्यांना फोनवरती धमक्या आणि कॉन्ट्रॅक्ट कामगारांना जाऊन बसमध्ये जाऊन ओढून त्यांना मारहाण केलेली आहे आणि ह्या संदर्भात आम्ही शिखरापूर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट्स पण दिलेल्या आहेत। खऱ्या अर्थानं कष्टकऱ्यांच्या श्रमिकांच्या पाठीमागे उभं राहायला आज कुणी तयार नाहीये। आमच्यासारखा एखादा प्रामाणिकपणे उभा राहिला, मालकांचे पैसे धुडकावून लावले, त्यांची चमचेगिरी केली नाही की त्याला गुंड असं संबोधलं जातं। हे दुर्दैव आहे, सत्य बाजू समजून घ्यावी एवढीच विनंती आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।